धीरजसिंह परदेशी खून प्रकरणावर रोहित पवार म्हणाले, अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरजसिंह परदेशी यांचा खून झाला होता। या प्रकरणाच्या तपासाबाबत रोहित पवार यांनी पोलीस प्रशासन आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास व्यक्त केला आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24। बघा, जो कोणी क्रिमिनल असतो त्याला जात धर्म नसतो। जरी कोणी कृत्य केलं असेल त्याला लगेचच्या लगेच त्याच्यावर कारवाई होणं तितकंच महत्त्वाचं आहे। SP साहेबांच्या संपर्कात आम्ही सुद्धा आहे आणि आम्हाला कळालंय त्या 3 ते 4 लोकांना पकडलं गेलं आहे, हैदराबादमधून आणलं गेलं आहे, जेलमध्ये टाकलं गेलं आहे। आता याच्यात अजून जर कोणी असेल आणि त्यांच्याकडे पुरावे असतील तर लगेचच्या लगेच पोलिसांना ते पुरावे देणं हे महत्त्वाचं आहे आणि पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। पण आम्हाला जे कळालंय की जे काय पुरावे होते त्या अनुषंगाने जे कोणी जबाबदार होते त्यांना तिथं जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे। होम मिनिस्टर साहेब जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते स्वतः लक्ष देऊन आहेत। आता जर होम मिनिस्टर साहेबांनी आम्ही जे ऐकलेलं आहे की तिथं जो व्हिडिओ बघितलेला आहे तिथं कुठले तरी भाजपचे आमदार आले होते आणि त्यांनी मुख्यमंत्री साहेबांशी आणि लोकांचं बोलणं करून दिलं। जर होम मिनिस्टर सांगत असतील तर आम्ही कारवाई करू, त्यांच्यावर विश्वास कुठं ना कुठं तरी आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे। कारण राजकारण करायचं झालं तर आम्ही तर विरोधात आम्ही पण राजकारण करू शकतो, पण जर पोलिसांनी कारवाईच केली असेल, जे कोणी जबाबदार आहे त्यांनी ते मान्य सुद्धा केलेलं आहे, तर मला असं वाटतं की त्याच्यात न जातीय न धार्मिक रंग आपण सर्वांनी दिला पाहिजे। कारण काही झालं, जो कोणी क्रिमिनल कृत्य करतो तो त्याला जात आणि धर्म नसतो हे आपण सगळ्यांनी समजून घेतो।